नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजना याच्यामध्ये आता 2 लाख अर्ज पात्र झालेले आहेत मित्रांनो। 2 लाख अर्ज आतापर्यंत जेवढे फॉर्म त्यांनी भरले होते त्यापैकी 2 लाख जे अर्ज आहेत ते आता पात्र झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या सर्व 2 लाख पात्र अर्जांना आता प्रत्येकी 3000 रुपयाची रक्कम ही मिळणार आहे। तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आपल्या आजी आजोबांसाठी। तर लवकर तुम्ही पण चेक करा तुमचं स्टेटस काय आहे मुख्यमंत्री वयश्री योजनामध्ये, आणि ज्यांनी कुणी अजून फॉर्म भरला नसेल तो फॉर्म कसा भरायचा आणि तुमचं पात्र झालेला अर्ज कुठं वगैरे कसा चेक करायचा आहे हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका, कारण ही जी व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे ही खूप महत्त्वाची आहे। कारण आपल्या घरामध्ये जे काय आपले आजोबा असतील त्यांनी जो फॉर्म भरला आहे किंवा नसेल भरला तो कसा भरायचा आहे, काय भरायचा आहे, कुठं सगळं माहिती याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आपण बघूया याच्याबद्दलची संपूर्ण माहिती नेमकी काय आहे। हे बघा, ही हेडलाईन आत्ताची मुख्यमंत्री वयश्री योजना याच्यासाठी राज्यातील 2 लाखापेक्षा जास्त अर्ज हे पात्र झालेले आहेत। आता पात्र झालेले आहेत त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता कोणालाच याच्यामध्ये हे राहणार नाही। सगळे जे काही अर्ज होते ते आता पात्र झालेले आहेत। मुंबईत आता तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या मदतीसाठी एक वेळ एक रकमी 3000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे। हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। या योजनेसाठी राज्यात 2,14,000 अर्ज पात्र झालेले आहेत। आता त्यांची संख्या वाढतच आहे मित्रांनो, त्यामुळं तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर लवकर फॉर्म भरा, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जे काय आपले आजी आजोबा असतील त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पडणार आहेत। आणि हे कुठून भरणार आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत होणार आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। त्यांचं वय लक्षात ठेवायचं 65 वर्ष एवढं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे। समजलं? याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर तुम्ही विचारू शकता। पुढे बघा, राज्यात मुंबई विभागात 29,099, नाशिक विभागात 27,054, पुणे विभागात किती आहे 74,671, अमरावती विभागात 10,179, नागपूर विभागात 45,702, छत्रपती संभाजीनगर विभागात 6,257, लातूर विभागात 22,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत। आणि सर्वात जास्त पात्र असलेला अर्ज असलेला जिल्हा तो म्हणजे आपला कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 57,399 अर्ज हे पात्र झालेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा 24,998 एवढे अर्ज हे पात्र झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या राज्यात जिल्ह्या वाईज किती पात्र झालेले आहेत अर्ज हे लक्षात घ्यायचं। आता पुढची बातमी लक्षात घ्या। आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानात परत्वे येणाऱ्या अपंगत्व म्हणा, अशक्तपणा म्हणा यावर उपाययोजनेसाठी सहाय्य म्हणून एक संसाधनं त्यांना खरेदी करण्यासाठी त्यांचे मनस्वास्थ्य केंद्र किंवा त्यांचं काही असू द्या त्यांच्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी या योजने माध्यमातून डायरेक्ट 3000 रुपये थेट DBTद्वारे त्यांच्या खात्यात मिळणार आहेत। लक्षात ठेवायचं आहे, 3000 रुपयाचं त्यांना मानधन मिळणार आहे। त्यामुळं आपल्या घरात जर कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, आपले आजी आजोबा ज्यांचं वय 65 वर्ष किंवा त्याच्यावरती जास्त असेल तर त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे। त्यांना डायरेक्ट 3000 रुपये त्यांच्या DBT खात्यामध्ये मिळणार आहेत मित्रांनो। खूप महत्त्वाची बातमी आहे, लक्षात घ्यायचं आहे, कारण ही योजना त्यांच्यासाठीच आहे हे लक्षात घ्यायचं आहे। पुढं बघा काय म्हणतायत, पात्र ज्येष्ठ, आता तुम्ही म्हणाल की दादा 3000 रुपये पण कशासाठी वापरता येतात हे लक्षात घ्या। कारण तुम्हाला फॉर्म भरताना तुमचं हे संसाधनं जे आहेत ते तुम्हाला टाकायला लागतात की नेमकं तुम्हाला हे कशासाठी पाहिजे आहे बघा। कारण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल ना त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला नेमकं हे पैसे कशासाठी पाहिजेत। तर हे बघा, पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येणार आहेत। आता त्यांना जर काही अपंगत्व असेल किंवा काय असेल तर त्याच्यासाठी त्यांना कुठले सामग्री, तर त्याच्यामध्ये त्यांना चष्मा घेता येणार आहे, श्रवणयंत्र घेता येणार आहे, ट्रायपॉड घेता येणार आहे, व्हीलचेअर, स्टिक, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, त्यांचा सगळ्यांचा समावेश आहे लक्षात घ्यायचा आहे।
आता आपल्याला माहिती आहे कोण कोण आपल्या आजी आजोबा त्यांना चालताना थोडंसं प्रॉब्लेम येतो, तर ते काय करतात, तर ते स्टिक घेतात. बाहेर सगळ्यांना माहिती आहे स्टिक घेतात. कोणाला दिसत नाही तर ते काय करतात, चष्मा घेतात. कोणाला ऐकायला येत नाही तर ते काय करतात, श्रवणयंत्र घेतात. असं असतं मित्रांनो. तर त्यामुळं तुम्ही पण लवकर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता, यापैकी तुम्हाला कुठलं संसाधन पाहिजे हे तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरू शकता. ह्याच्यामध्ये शासनाने हे नोंदणी करण्यात आलेले आहेत आणि हे योग उपचार केंद्र, मानस स्वास्थ्य केंद्र, मनीशक्ती केंद्र येथे त्यांनी सहभाग घेता येणार आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. आणि या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या मित्रांनो, आपले जे काही सहाय्यक आयुक्त आहेत, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही आम्हाला सांगितलं सगळी योजना, पण आता ही योजनामध्ये आम्हाला नेमकं तुम्ही सांगितलं की आम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे आणि कसं भरायचं. तुम्हाला मित्रांनो सांगितलं, ह्याच्यापूर्वी एक व्हिडिओ मी टाकलेला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म कोणता फॉर्म आहे तो दाखवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे ते सांगितलं आहे. पण आता तुम्ही म्हणाल की फॉर्म कुठून कसा काय भरायचा आहे, तर एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे मित्रांनो. कुठं समाज कल्याण असतं ना आपलं, समाज कल्याण कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तिथं तुम्हाला त्यांचा फॉर्म मिळेल. फॉर्म मिळाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म अचूक भरायचा आहे आणि अचूक फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपला तो जो व्हिडिओ मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यामध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगितलं आहे मित्रांनो की वयोश्री योजनामध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा, कारण त्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यातूनच तुमचं फॉर्म खूप जणांचे ते फॉर्म मी दाखवलेले, त्याच्यातून खूप जणांचे फॉर्म हे पात्र झालेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला कुठून फॉर्म घ्यायचा आहे, तर आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि तिथून फॉर्म घेऊन नीट भरून मग तिथंच जमा करायचा आहे. मग लक्षात आलं मित्रांनो. याच्यामध्ये आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शंका तुमचे काय असेल निवारण ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक आणि शेअर करायचं आहे, कारण तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करत नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळं आपला चॅनल त्यामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यातली कळत नाही. लक्षात घ्यायचं आहे, पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण जसं व्हिडिओ आला तसं मी तुमच्या व्हिडिओ लगेच टाकेल, त्यामुळे तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन भेटेल. आता तुमच्या यामध्ये काय तुम्हाला